हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी विजया आणि मनापासून सगळ्यांचं स्वागत करते. ब्लॉगला बाईकवरून सुरुवात केली. तर मी आणि हे चाललो बाहेर जरा. तर बाहेर म्हणजे दादरला चाललो, कारण थोडंसं सामान वगैरे घ्यायचं आहे उद्याच्या पूजेचं. तर उद्या श्रावण सोमवार पण आहे, तिसरा. आणि पहिला सोमवार तर माझा पुण्याला गेला, दुसरा इथेच गेला, तिसरा पण आहे उद्या. तर थोडंसं सामान पूजेचं वगैरे घ्यायचं होतं. आणि श्रावण महिना चालू झाल्यापासून स्वामींच्या मठात पण गेलेलं आहे. तर म्हटलं की चला स्वामींचं दर्शन पण करायचं आहे आणि माझं थोडंसं सामान घ्यायचं. तर पूजा उद्या सत्यनारायणची पूजा पण करायची. सत्यनारायणची पूजा म्हणजे खूप अशी मोठी नाही, मी घरगुतीच करणार, आपल्या घरच्या घरी अशी महिन्याची जी असते ना, तर ती. आणि त्याच्यानंतर अजून एक पूजा करायची. तर तुम्हाला माहीत पडेलच म्हणा, तर उद्या सांगते मी तुम्हाला. आणि आता सध्या दादरमध्ये आलेच आहे म्हणायचं, कारण आता फाय गार्डन जवळ होते तिथे. तर फाय गार्डनच्या पुढे आलोच जरा आम्ही. तर ही गाडी चालवतात आणि आमच्या बाजूला पण आज सत्यनारायणची पूजा होती. तिथे पण पाया वगैरे पडून आले, पोलिसाला तिथे पण दर्शन वगैरे करून आले. आणि हे आले मग यांना जेवण वगैरे केलं आणि निघालो जाऊन. घरी पण लवकर जायचं आहे, कारण ट्युशन आहे मुलांची 5 वाजता. मुलं पण घ्यायचे. आणि हां, आरोही मॅडमने सांगितले अंगठी घेऊन ये मला, तर तिला अंगठी पण घ्यायची आहे. गणपती बाप्पाचे आगमन झाले. दादरमध्ये आलो, पण अगोदर सगळ्यात पहिलं मठामध्ये जायचं आहे. सामान घ्यायचं आहे, स्वामींचं दर्शन करायचं आहे, घ्यायचं आहे. आणि पुढे बघूया, गणपती बाप्पा पण येतो त्याचा. आम्ही आलो आता मठाजवळ. तर हा स्वामींचा प्रसाद भेटलाय आणि इकडे गर्दी वगैरे आहे. दादरमध्ये एवढी गर्दी आहे, खूप गर्दी. हां, ते पांढरा गमजा घ्यायचा आहे.
झालं सामान वगैरे घेतलं आणि हे मोरपंख पण घेतले. खूप दिवसापासून घ्यायचे होते, आज घेतले. आणि स्वामींच्या मठात पण गेली, दर्शन वगैरे चांगलं झालं. आरती चालू होती, आम्ही गेलो. पुरणपोळीचा प्रसाद पण भेटला, तर दर्शन वगैरे छान झालं. आणि दादरमध्ये एवढी गर्दी आहे ना, गर्दी आहे बापरे. कशामुळे एवढी गर्दी आहे माहिती नाही, खूप गर्दी आहे. ते गणपती आलेत म्हणून असं खूप ते किंवा राखी पौर्णिमा पण आहे उद्या, त्याच्यामुळे पण असं. तर आम्ही आता घरी चाललो.